सागर येतोय. सागर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन P1चं षटक. चेंडू आपण बघतोय 9:59 झालेले आहेत. पाहायचं किती मिनिटात चेंडू पडतोय आता. सायकलला फलंदाज यशवंतला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकला आपण नरेशला पाहू शकता. तर स्ट्राईक गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय सागर. श्रीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता यावेळेला एक श्रीरक्षक थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण, बॅककोट पॉईंटला एक क्षेत्रक्षण, डी पॉईंटला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. कव्हर्सला एक अतिशय चांगला फलंदाज मलंगड विभागातील आणबान शान मनीष कोळेकर उर्फ पांड्या. लॉंग ऑफला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण रिजन मध्ये पाहू शकता. एक मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. बघा बाईक व्यवस्थित पार्क करा जेणेकरून खेळाडूला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाहीये. ज्या आमच्या प्रॅक्टिसवाल्याच्या मागे ज्या बाईक आहेत त्या व्यवस्थित पार्क करायच्या. यस गेम प्ले. सागर थोरवे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकला फलंदाज यशवंत. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. येतं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आपण तर चेंडू डायरेक्ट स्टँडवरती येत नाहीये. चेंडू गॅदर होतोय तोपर्यंत एक धाव इथं मिळते. एक धावेने श्री गणेशा ओपन करतोय आपण म्हणजे तर यशवंत आणि श्री गणेशा ओपन होते आपण गंधारी संघाचा. काल पण एक गंधारीचा संघ खेळा. विकी पाटीलचा काल संघ खेळा. सायकल नरेश. सागर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय मानेरेंकडून. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तर या सर्कलमध्ये आपण पण रिझनला जोपर्यंत एक धाव इथं मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण 2 पाहू शकता. यावेळेला 2 चेंडूवरती 2 धावा झाल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सागरकडून. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज यशवंत. हा चेंडू ऑन साईडला आपुल केलाय. चेंडू हवेत होता यावेळेला पण क्षेत्रक्षेत्र तट्या सर्कलच्या बाहेर जोपर्यंत चेंडू फीड होईल मिडविकेटवरून क्षेत्र घेतोय. चेंडूला फीड करतो. एक धाव इथं मात्र मिळते यशवंतला. एक धाव मिळते गंधारी संघाला. गंधारी संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेला 3 धावा. कारण का नाणेफेकी जिंकली मनीष कोळेकरच्या संघाने. कापरी सिद्धी क्रिकेट क्लब पाले संघाने. जर पाले संघाचा विचार केला तर राकेश भोईर, मनीष कोळेकर हे 2 फलंदाज असे आहेत की खूप मोठं नाव केलं या पालेगाव संघाचं या संघाने या खेळाडूंनी. पुणे गोलंदाजी मार्कवर सागर तो नरेश. चेंडू यावेळेला शिक्षक बीट होतो. फाईन लेगचा क्षेत्रक्षक येतो. चेंडूला फील्ड करतो. इथं मात्र पॅकिंग चांगली देतो. इथं मात्र वाईट खून करतायत लहू म्हात्रे. आजच्या दिवसातील पहिला वाईट चेंडू यावेळेला फेकला गेला आपण म्हणजे तर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. आमच्या व्यासपीठावर जे मान्यवर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक इथे आले आहेत सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यूट्यूबवर जे प्रेक्षक ऐकताय त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. सागर थोरवे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सुरेख चेंडू गुडल्या सुर्ण चेंडू खाली राहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक खूप चांगलं यष्टीरक्षण दाखवतो इथे. विजय खूप सुरेख यष्टीरक्षण दाखवतो इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण खेळपट्टीचा आपण म्हणजे पाठा विकेट आहे. गोलंदाजीला पण सहाय्य करते. फलंदाजीला पण खूप सहाय्य करते. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पण यशवंत. हा चेंडू लॉफ केला. चेंडूला चेंडू हवे ते यावेळेला जोपर्यंत चेंडू मिडविकेट मध्ये फीड होईल इथं मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय. आणि 2 धावा इथं मात्र चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 7 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेवर. खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटते. मोठे फटके मारू देत नाही इथं मात्र सागर. सागर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला पण यशवंत. हा चेंडू फ्रंट फुटर आले होते. कव्हरच्या डोक्यावरनं काढायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सर्वात सुरेख गोलंदाजी बघायला भेटे सागर थोरवेकडून. पहिलं षटक जर विचार केला तर 7 धावा त्यामध्ये एक अवांतर धावा. खूप चांगली गोलंदाजी केली.
इकडे मास्टर पहिलं षटक संपलंय. धावा आल्या, धाव फलकावरती आपण बघतो बिनबाद 7 अशी सुरुवात. बघा दोन्ही संघांना विनंती असणार आहे 25 मिनिटात आपल्याला एक इनिंग संपवायची इथं. मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो यावेळेला. हा चेंडू स्वीप करतो, चेंडूला चेंडू जातो स्क्वेअर रिजन मध्ये. मनीष कोळे करतोय, चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळणार इथं. मात्र फेकी मात्र अचूक होती, पण यष्टीरक्षक मात्र चेंडूला गॅदर करत नाही. मी स्पीड होते इथं. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडंसं नाराज होतं आपण इथं खेळाडू, कारण मनीषने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. धावसंख्या धावफलकातील 9 धावा आपण पाहू शकता. प्रभाकर पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक वसार एंड कडून सायकल फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला नरेशला आपण पाहू शकता. साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, रन रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू पुण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेला तालमेल होत नाहीये, तू मॅम्या होते, संवाद होत नाहीये. आणि इथं मात्र एक फलंदाज धाव बांधतो. नरेश बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद गंधारी संघाचा. तुझे दसरला चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईचे कारले डोंगराला, माझी एकविरा आईचे कारले डोंगराला. चैता पाकाचे महिन्यानी येईन तुझे मी दसरला, चैता पाकाचे महिन्यानी. पहिला गडी बाद होता. आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय. आपण बघितलं तर यावेळेला कर्ण येतोय. कर्ण कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपण बघितलं तर तुषारने, नरेशने आपल्या संघासाठी योगदान दिलं. फक्त 3 धावेचा धावपास झालाय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रभाकर गोलंदाजी मार्कवर ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू लॉफ केलाय, चेंडूला प्रॉपर टायमिंग, चेंडू स्क्वेअर लेग, चेंडू सीमा रेषा बाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. सुरेख संगीत ऐकवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. सातत्याने आपण बघितलं तर शिवाजी महाराजांचं गीत आपल्याला ऐकवली जात आहे तिथं. मात्र कारण का जर आपण तर महाराष्ट्राला गरज होती आणि ती गरज हिंदुत्वाचं अस्तित्व टिकून ठेवलं. आपण छत्रपती महाराजांच्यामुळे आपण वृत्तीला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. खरंच आज शिवाजी महाराजांचा प्रत्येकाला अभिमान आहे. षटकाराने धावसंख्या वाढते इथं. मात्र 15 धावा करणने आपल्या षटकाराने खातं उघडलंय. पुढे तर प्रभाकर गोलंदाजी मार्कवर. आज थोडंसं आपण बघतोय ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केला होता. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. तर मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. थर्डमॅनला चेंडू जातो, शॉर्ट थर्डमॅनला जेव्हा चेंडू फीड होईल निर्धाव होते. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रभाकर वैयक्तिक पहिले व संघाचं दुसरं षटक खेळतोय. स्ट्रायकेला फलंदाज करणला आपण पाहू शकता. यावेळेला प्रभाकर तू करण राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू पुणे लॉब केलाय. चेंडू हवे त्यावेळेला मिड विकेटला पाहायचं. झेल होतोय का? झेल सुटतोय इथं. मात्र करणला जीवदान मिळतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, कारण एक सोप्पा झेल सुटला जातोय. आपण तर पालित संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून सूरजने एक सोप्पा झेल सोडलाय. कारण का आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. कालच्या दिवसात आपण बघितलं तर एका संघाने, विपक्षी संघाचे 5 झेल सोडले आणि ते खूप महागात पडले त्या संघाला. तिसगाव संघाने काल चुकी केली होती, 5 झेल सोडले आणि तो संघ पराभूत झाला, या स्पर्धेतून बाहेर गेला. धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 17 धावा. आणि कालच्या दिवसात जर बघितलं तर काकडवाल संघ काल फायनल मध्ये दाखल झाला. प्रभाकर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलक करत. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर मात्र षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायचा आपण यावेळेला 17 एक गडी बाद.
मास्टर चला लगेच सामना सुरू करायचा आहे. 3 क्षण नंतर आपण बघितले तर ड्रिंक्स ॲक्टिवा मैदानात जाणारे आपण स्टँड पाहू शकता. 3 स्टँड पाहू शकता. सुनील गावस्कर स्टँड पाहू शकता. राजेश शिवाजी महाराज स्टँड पाहू शकता. क्रिकेटची महान देवता सचिन तेंडुलकर स्टँड पाहू शकता. जे प्रेक्षक इथे बसून सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबवर ऐकतायत सामना पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. DNBC चॅनल नंबर 189 810 वरती जे प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत देखील आम्ही सामना पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर मलंगरचा एक अनमोल खेळाडू मनीष कोळेकर उर्फ पांडे. हा चेंडू पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरना राकेश जोपर्यंत चेंडूला फीड करे दुसरा इथं मात्र शकते पण फेकी अचूक येते आणि फलंदाज मात्र इथं बाद. राकेश एक असा खेळाडू आहे राकेश भोईर की एक अचूक फेकी करणारा खेळाडू आणि तो फेकी अचूक करतोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि दुसरा गडी धावबाच्या सर्वात बाद होतोय. धावसंख्या धावफलकात 18 धावा. थँक्यू डीजे मास्टर. असं लाल भोईर आपल्यात नाही आहे. त्यांच्या आठवणी खात्री स्पर्धा आयोजित केली आणि खरोखर आपण म्हणतो मानेरगावची शान होते. खूप चांगलं व्यक्तिमत्व असतात त्याने जेव्हा या मैदानात स्पर्धा होते लाल भोईर उपस्थित राहायचे. पण आज आपल्यात नाही आहेत ते. जेव्हा आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. जरी ते आपल्यातून निघून गेले पण त्यांच्या आठवणी खातीर त्यांच्या 2 चिरंजीवांनी हे सामने आयोजित केलेले आहेत. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवे ते यष्टीरक्षक चूक करणार नाहीये. मनीषला मिळणारा पहिलं यश एक सांघिक यश मिळालं होतं. थँक्यू डीजे मास्टर. अतिश बाद होतोय. खराब शॉट सिलेक्शन केलं अतिशने मी तर म्हणेल. कारण अतिशय चांगला फलंदाज होता पण मनीष कोळेकर त्याहून परिपक्व खेळाडू आहे. कारण मनीषला माहिती आहे की अतिश आलेल्या मोठा पटका मारतील त्यामुळे थोडंसं आपण म्हणजे तर चेंडूला फिरकी दिली होती यावेळेला मनीष. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो फलंदाज. यावेळी चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. सायकल फलंदाज करण नोसेकला अक्षयला आपण पाहू शकता. मनीष गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉफ केला पुन्हा एकदा चेंडूला. यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवे ते पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण चूक करतोय. तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. आमच्या गुणलेखकाने 1 धाव कमी काउंट केली होती. गुणलेखकाला विनंती असणार आहे आपण व्यवस्थित गुणलेखक करायचं आहे. 20 धावा झाल्यात. मनीष कोळेकर थोडासा नाराज होता. राकेश नाराज होतोय. खरं राकेशला माहिती आहे इथं एक एक झेलची किंमत किती महत्वाची आहे. कारण पहिला सामना आहे. मनीष गोलंदाजी मार्कवर. चेंडू खोल टप्प्याचा एज घेऊन जातोय. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल येतोय ताडमेला सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. छोट्या कच्च्या खेळाडू नेहमी आपण म्हणतो चपळ असतात आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे मनीष कोळेकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकल फलंदाज करण. हा चेंडू पुणे लॉफ केलाय. प्रॉपर टायमिंग. पण चेंडू पुन्हा एकदा यावेळेला क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नसावा. चेंडू पंचांचा इशारा काय तो आम्हाला पाहायचं यावेळेला. कारण नक्कीच षटकार मी तर म्हणेल यावेळेला योगेश मडवी सूर्याची किरण परावर्तित झाली असेल डोळ्यावरती त्यामुळे खेळाडूला दिसला नाही. थांबायचं डीजे मास्टर. चेंडू दिसला नव्हता आणि षटकार गेला. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 26. डीजे
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहतोय 26 धावा, 3 गडी बाद झाले आहेत. 2 आपण म्हणतो सांघिक यश मिळाले. मनीष कोळेकरने या षटकामध्ये धावा दिल्या तब्बल आपण बोलतो 9. मिलिंद येतोय. हा चेंडू सरळ एक चेंडू फेकला होता. यावेळेला फलंदाला वाटला की चेंडू सोडून दिलाय, लेक्शमच्या बाहेर जातो, पण येतं मात्र चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय आणि मिलिंदला मिळाली पहिली सफलता. थँक्यू डीजे मास्टर. बघा किती वेगवान चेंडू फेकला होता मिलिंदने. रफ्तार का सौदागर, छोटा कच्चा खेळाडू आहे, कमी वयाचा असणारा खेळाडू, पण खूप वेगवान चेंडू फेकला होता. मनीष कोळेकरने आपण पहिले खूप चांगले चांगले खेळाडू घडवलेत आपल्या पालेगावामध्ये, कारण का येणाऱ्या काळामध्ये तेच खेळाडू पालेगावचं प्रतिनिधित्व करतील आणि कापरे सिद्धी क्रिकेट क्लबचं नाव पुढे नेतील. त्यामुळे नवीन नवीन खेळाडूंना संधी देणं फार गरजेचं आणि तेच करतोय मनीष कोळेकर. राकेश, आपण आज बघितलं रतन सारखा एक अतिशय चांगला खेळाडू सुद्धा आज बघितला तर संघामध्ये नाहीये. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. मनीष कोळेकर चूक करणार नाहीये आणि मिलिंदला मिळणारी आणखीन एक सफलता. थँक्यू डीजे मास्टर. पंचेचाळीस पूर्ण करतो का आजच्या दिवसात हा गोलंदाज मिलिंद. हा चेंडू प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमा रेषे बाहेर जाऊन लँड होतोय 6 धावांसाठी. गुड शॉट. बघा योगेश मडवी करणचा झेल सोडला. थांबा डीजे मास्टर. त्या करणनी मात्र तर सुरेख फलंदाजी करतोय. 3 षटकार दाखवतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा आपण पाहू शकता. कारण का धावा येणं फार गरजेचं आहे. खरं मिलिंद बघितलं त्या हॅटिकच्या उंबरठ्यावर, पण इथं मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय मिलिंद तुकारण. राईट आर्म उर्दकडे मार करतोय. हा चेंडू अतिशय सुरेख फाटका, चेंडू खोदून काढतोय. यावेळेला चेंडू जातो लोंगणला, जेव्हा चेंडू फीड होईल 1 धाव इथं मात्र पूर्ण केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 33 धावा. आता स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वात सिनियर खेळाडू संगीत लोखंडे. पाहिजे संगीत कशा प्रकारे फलंदाजी करतोय, तर ह्यानंतर अजून एक षटक असणारे. संगीत एक उंच पुरासा खेळाडू आहे. पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज मिलिंद. 2 चेंडूवरती 2 आपण विकेट प्राप्त केले होते, पण त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार आला. एकूण 7 धावा दिल्या जातात पण 4 चेंडूमध्ये. हा चेंडू कोल्होर टप्प्याचा पायचीचा अपील, फलंदाज बाद होतोय. ओव्हर हॅट्रिक पूर्ण होते. आणखीन एक सफलता प्राप्त करतोय. मिलिंदसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे. सुरेख गोलंदाजी केली इथं मात्र मिलिंदने. संगीत बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. दरम्यान आमचे स्पर्धेचे प्रमुख अजय कैलास जोशी साहेब एक मैदानाला फेरफटका मारतायत की या स्पर्धेमध्ये अजून काही कमतरता नाहीये ना. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. फुलटा चेंडू लॉफ करतो. चेंडूला 2 क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत होतं इथे मात्र, पण थोडंसं पहिलं चेंडू अंगाला लागून हे लॉंगाचं क्षेत्ररक्षण चूक करतो इथं मात्र आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतो यावेळेला 37 धावा आपण पाहू शकता.
थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकात 37 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झालाय तब्बल 6 गडी बाद झालाय. पश्चात अंतिम षटक. पुन्हा एकदा आपण बघितलं मलंगड विभागातील आपण एक अतिशय चांगला फलंदाज गोलंदाज मनीष कोळेकर उर्फ पांड्या येतोय. त्या पांड्याने आपण तर 9 धावा देऊन गडी बाद केला होता. मनीष आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय. करण नॉन स्ट्राईकला आपण अजयला पाहू शकता. अजयने पण एक चौकार दाखवलाय. पाहिजे तर अंतिम षटकामध्ये किती धावा करतोय हा गंधारी संघ. मनीष कोळेकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला हवे ते पाहिजे. मनीष कोळेकर झेल घेतोय का आणि स्वतः कॉटन बोर्ड घेतोय. माझा झेल आहे मी घेणार आहे. आणि इथं मात्र आपण बघले तर करणची खेळी संतुष्टात देते आणि मनीष कोळेकरला मिळणारी आणखीन एक सफलता. या षटकामध्ये पहिली सफलता. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. चला जरा फलंदाज करण लवकर यायचं बाहेर. आपण 23 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मनीष गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज अजय. हा चेंडू सरळ बॅटने घेऊन करतो. यावेळेला चेंडू हवे ते साईड स्क्रीन समोर खेळला होता फटका. पण तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण लॉंगऑफचा खेळ होतो. चेंडूला झेल पकडतोय आणि पुन्हा एकदा एक सफलता प्राप्त करतोय मनीष कोळेकर. अजय बॅक टू पवेलियन. 8वा गडी बाद होतोय. धावसंख्या धावपक 37 धावा आपण पाहू शकता. सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंगील संबळ. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. आपण बघितले तर आमचे स्पर्धेचे प्रमुख जे आहेत कैलास जोशी. जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळली होते. सरचिटणीस ठाणे जिल्हा राष्ट्रवादी. हा चेंडू पुन्हा स्क्वेअर कट केले. चेंडू हवे त्यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रक्षण प्रयत्न करतोय. झेल सुट्टे इथं मात्र 3-3 क्षेत्रक्षण चेंडू पर्यंत धावतायत. पण चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 41. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. हरेशच्या बॅटमधून एक चौकार येतोय. धावसंख्या धावफलकात 41. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा येत आहेत कशा महत्वाच्या नाहीत गंधारी संघासाठी. मनीष. हा चेंडू सुरेख वेगवान चेंडू फेकला होता यावेळेला. कारण का चेंडूच्या लाईन मध्ये येऊन यावेळेला खेळत नाही हरेश. आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दरम्यान आपण तर कैलास जोशी साहेबांचं इथे आगमन होतंय. चेंडू यावेळेला इष्टेक्षक बीड होतोय. पण फाईन चित्याच्या वेगाने चेंडूला इथं फीड करतोय. इथं मात्र पंच वाईट चिखून करतायत. 1+1 धावा. धावफलकात धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकात 43 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकेला फलंदाज येतो यावेळेला आपण बघतोय. जितेशला आपण पाहू शकता. 10व्या क्रमांकाचा खेळाडू जितेश. हा चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तर आपण पहिले तर थर्ड रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. कारण यावेळी तर मिसफील्ड झाली असते आणखीन एक धाव वाढली असती. पण तसं काय होत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण बघतोय 44 धावा. मनीष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघू शकता हरेश. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच वाईडची खूण करतायत. यानंतर सामना असणार आहे. चला बेतोडी संघाचे संघनायक आणि भाल संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. मनीष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला हरेश. चेंडू आपण पुन्हा बॅटची कड घेऊन जातोय. चेंडू थर्ड मॅनला बीड करतोय. इथं मात्र पॉईंट क्षेत्रक्षण चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. पाहिजे 3री धाव इथं मात्र पूर्ण केली जाते का. आणि 3 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जातात. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा. 49 धावांचं लक्ष असणारे पहिल्या सामना जिंकण्यासाठी आपण पाले संघाला पैसा 48 धावा इथं मात्र पूर्ण करण्यापासून रोखतो की गंधारी संघ पाहिजे. पुन्हा एकदा विनंती करतोय बेतोडी संघाचे संघनायक आणि भाल संघाचे संघनायक यायचंय नाणेफेकीसाठी. कारण का चुका खूप दाखवल्यात पाले संघाने. पण धावा आपण जर बघितले तर 48 धावा. जेव्हा जेव्हा कमी धावा होतात योगेश मडी तेव्हा तेव्हा खूप चांगला सामना बघायला भेटतोय. चला बेतोडी संघाचे संघनायक भाल संघाचे संघनायक. चला लगेच गंधारी संघ क्षेत्ररक्षण लावून घेत आहे. सामना जेव्हा ते सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच आपण बघले योगेश मडवी यांना. डीजे
चा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त शिवरायांचा जन्म आम्हाला नाही देऊन गेला. जनावरांसारखी होती जीवन, तो माणूस बनून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनून गेला. त्या शिवछत्रपती राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहता जय मसोबा क्रिकेट संघ मांढरे आयोजित स्वर्गीय लालशेठ शांताराम भोईर स्मृतिचषक 2018चं पर्व. आज स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा मोठा सामना मैदानावरती. बघा हा सामना खूप मोठा असेल, कारण गंधारी विपक्ष कापरी सिद्धी पालेगाव यांच्यामध्ये खूप मोठी लढाई आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय यशवंत कारभारीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानावरती मनीष पांड्या याचा संघ मैदानावरती आहे. कारण अतिशय मोठा फलंदाज मलंगड विभागातील डाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे, एक अतिशय विस्फोटक खेळ करणारा मनीष पांडे तुम्हाला आज या मैदानावरती पाहायला भेटणार आहे. ज्याच्या नावावरती कित्येक विक्रम आहेत. तर यावर्षी तब्बल 6 वेळा मॅन ऑफ द सिरीज पटकावली तो मनीष पांडे आज तुम्हाला पुन्हा एकदा आज मैदानावरती पाहायला भेटेल. कारण वसारच्या मैदानावरती युवाशन चषकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी होती. 50 धावाही ठोकल्या होत्या. तब्बल 2 मॅच मध्ये त्या फलंदाजाने 123 धावा त्या ठिकाणी बनवल्या होत्या. तर तोच मनीष पांड्या एक विस्फोटक खेळीसाठी ओळखला जाणारा आज या मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट, शो द गॉड क्रिकेट. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. सामना मैदानावरती सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. मनीष पांड्या फेवरेट स्ट्रोक, चेंडूला भिडकावून देतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, नो मॅच लँड. चेंडू सीमारेषा पलीकडे, पहिला चौकार. थँक्यू. मनीष पांड्या फेवरेट स्ट्रोक, कारण फलंदाजी करताना हीच त्याची फलंदाजी, हीच त्याची ओळख आहे. आणि स्वतःचा परिचय बघा आमच्या प्रेक्षकांना पटवून दिला. ज्याच्या फलंदाजीची आम्ही चर्चा केली तो फलंदाज स्वतःची ओळख बघा कशा पद्धतीने पटवून देतं, हीच त्याची ओळख आहे. विस्फोटक खेळ हा त्याचा ध्येय निश्चितपणे प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आजही त्याची सुरुवात खूप दमदार पाहायला भेटते. पहिला चेंडूवरती आक्रमण सुरू करताना चौकारानं स्वतःच आणि सांघिक खातं खुलं केलं. हा चेंडू एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिंगच्या वरून जातोय. तर धावपळकावरती धाबा तुम्ही पाहता 4 येतात. तर याच दरम्यान पुन्हा एकदा आमचे रवी बाले मलंगड विभागातील डाण्या वाघ ज्याची ओळख आहे, कारण खूप चांगलं क्रिकेट खोणीच्या मैदानावरती त्याने दाखवलं. यावर्षी तब्बल 105 धाबा ठोकल्या होत्या. तो रवी बाले आमच्या व्यासपीठावरती येतोय. कारण रवी बाले आणि मनीष पांड्या मागच्या वर्षी मलंगड विपक्ष डोंबिवली असा सामना झाला होता आणि दोघांनीच तो सामना त्या ठिकाणी जिंकला होता. मनीष पांड्याने देखील 48 रन 49 धावा बनवले त्याने. त्याच्यानंतर रवी बाले 6 चेंडूमध्ये 6 चौकार. क्लीन बोल्ड. या ठिकाणी मात्र एक मोठ्या फलंदाजाचा अंत झाला. आपण पाहतो मनीष पांडे बॅक टू द पवेलियन. तर या ठिकाणी पहिला मोठा धक्का निश्चितपणे कापरी सिद्धी पाले संघाला. जो फलंदाज वेगवान सुरुवात केली होती, मात्र या ठिकाणी मनीष पांड्या बाद झाले. आपण पाहतोय पहिला षटकामध्ये खूप मोठा धक्का. प्रत्येक षटकामध्ये 9.80 ची सरासरी गाठायची आहे. सुरुवात खूप चांगली केली. मात्र या ठिकाणी बघा नवीन फलंदाज येतोय राकेश भोईर. बघा निश्चितपणे एक वनडाऊन मध्ये येणारा निश्चितपणे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला भेटतो. तो राकेश भोईर आता स्ट्रायकर मध्ये. हा चेंडू या ठिकाणी ऑनसाइड मध्ये शपथ झालाय. चेंडूला भिडकावून दिला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने धावून गेले. चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत अवधी होता 2 धाबेचा आणि 2 धाबेनं अकाउंट ओपन केलं जात आहे राकेश भोईरचं. तर धावपळकामध्ये धाबा येतात. स्कोर ऑन बोर्ड 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बघा खूप मोठा धक्का लागला कापरी सिद्धी पाले संघाला.
तर या ठिकाणी बघा धावपळीमध्ये धाबा येत आहेत एकूण 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना स्ट्रायक बत्ती राकेश तनु स्ट्रायक बत्ती विजय. हरीश हरीश आणि राकेश ही जोडी. हा चेंडू या ठिकाणी गुडलेन स्पोर्ट वरती व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम कमबॅक दाखवलं कारण पहिल्या चेंडूवरती मनीष कोलेकरनं चौकार ठोकला. त्याच्यानंतर तुम्ही पाहता मैदानावरती मनीष पांड्या बाद झाल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. आता राकेश स्ट्रायकरवरती या पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना धावपळकावरती धाबा 6 तुम्ही पाहता. हा चेंडू कट केलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं. सिंगल येणार धावपळकावरती धावा येतात. पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. पहिला पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करत असताना एकूण कापरी सिद्धी पाळी संघाची धावसंख्या 1 बाद 7 धावा. तर चला दोन्ही संघाकडे आलेत तर आपण नाणेफेकी करूया. संघ संघनायक विनंती असेल बेतवडे संघनायक उपस्थित होतात. नेक्स्ट मॅच बेतवडे विपक्ष बाल या 2 बलाढ्य संघामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. दोन्ही संघ खूप ताकदवर बघा निश्चितपणे पाहायला भेटतील. आज देखील मणंगड विभागातील नामवंत संघ तुम्हाला पाहायला भेटतील. काली खूप चांगला खेळ पाहायला भेटला आणि काकडवे संघाने बाजी मारली. मेगा फायनलमध्ये देखील त्यानं प्रवेश केला कारण जुनी डोंबिवली संघाला सेमी फायनलमध्ये परास्त केलं. काल देखील अप्रतिम खेळ पाहायला भेटला होता कारण कालचा हायस्कोर होता 70 धावा. तिसगाव संघाच्या नावावरती ज्या पहिल्या मॅच मध्ये जांभवली पाडा संघासोबत खेळताना 70 धावा ठोकल्या होत्या आणि पहिल्या दिवशी जुनी डोंबिवली संघानं सेमी क्वार्टर फायनलमध्ये 82 धावा ठोकल्या होत्या. हा स्पर्धेचा हाय स्कोर 82 धावा या स्पर्धेचा हाय स्कोर. तर बघा लो स्कोर या स्पर्धेतील तुम्हाला निश्चितपणे पाहायला भेटणार आहे कारण 31 धावा हा स्पर्धेतील लो स्कोर तुम्हाला निश्चितपणे पाहायला भेटणार आहे. तर बघा 49 धावेचे लक्ष. सुरुवात थोडीशी कमजोर झाली कारण पांड्या बाद झाल्यानंतर आपण पाहतोय थोडस दबाव असताना मात्र इतकं चांगला खेळ दाखवावा लागेल. स्ट्रायकरवरती फलंदाज तुम्ही पाहता राकेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला हरीश ही जोडी मैदानावरती गोलंदाज संगीत. हा चेंडू मात्र भिडकावून दिलाय. सरळ बॅटनं चेंडूला भिडकावून दिला. या ठिकाणी मात्र चेंडू गेला लॉंग ऑन सी मनुष्याकडे. तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा घेतला. व्हेरी गुड फील्ड. तर धावपळकावरती धावा 2 पुढे सरकतील. एकूण धावा तुम्ही पाहता 9. पॉवर प्लेचं षटक संगीत तुम्ही पाहता एक अप्रतिम गोलंदाज आणि निश्चितपणे लेग ब्रेक ऑफ ब्रेकच्या माध्यमातून नेहमीच गोलंदाजी करत असतो. या ठिकाणी राकेशनं अप्रतिम खेळ दाखवलाय. बघा पॉवर प्लेचं षटक 3 शतक 30 गतगरीच्या बाहेर आहेत. 1 शतक तुम्ही पाहता लॉंग ऑफ लॉंग ऑन त्याच्यानंतर मिड विकेट असे 3 शतक 30 गतगरीच्या बाहेर. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक. या ठिकाणी मात्र चेंडूला भिडकावून दिला. चेंडू गेला वेगानं कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. राकेश भोईरच्या बॅट मधनं 13 धावा धावपळकावरती लागल्यात. इथनं 36 धावेची अद्याप आवश्यकता. तर याच दरम्यानचे राजेश भोईर बेतवडेचे यांचं देखील शुभाग म्हणत आहे. या आपण व्यासपीठावरती हा चेंडू राकेशने भिडकावलाय. चेंडू हवेमध्ये बॅलन्स बिघडलं होतं मात्र स्वतःला या ठिकाणी बॅलन्स केलं आणि या ठिकाणी बिग विकेट राकेश भोईरच्या खेळी सांगतोय. कापरी सिद्धी पाली संघाला हा दुसरा धक्का. थँक्यू. तर नवीन फलंदाज मैदानावरती नवीन फलंदाज महेश स्ट्रायकरवरती हरेश. हा चेंडू भिडकावलाय. ऑन साइड मध्ये चपत झालाय. व्हेरी गुड स्ट्रोक. स्ट्रोकला कन्वर्ट केलं. चेंडूला भिडकावून दिलं. पाईन लेग सी मारेच्या पलीकडे चौकार.
तर या ठिकाणी बघा या ठिकाणी चौकार येतोय हरीशच्या बॅट मध्ये धावपळ कबड्डी धाबा स्कोर ऑन बोर्ड 17 रन. मात्र हा चेंडू देखील हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. व्हेरी गुड कॅच. या षटकामध्ये पाले संघाला हा दुसरा धक्का. धावपळ कबड्डी धाबा 3 बाद 17 धाबा. तर या ठिकाणी भालसंघ यायचंय नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच खूप मोठा सामना बेतवडे विपक्ष भाल या दोन संघामध्ये असेल. तर या ठिकाणी नवीन फलंदाज सचिन आणि फलंदाज तुम्ही पाहता दिनेश ही जोडी आता मैदानावरती असेल. येणारा सामना येणारं चित्र बघा निश्चितपणे 17 धावा झाल्यात. इथनं 32 धावेची अद्याप आवश्यकता असेल. येणाऱ्या चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी संगीतनं साकार केली. संगीतनं 2 मोठे विकेट या ठिकाणी प्राप्त केले. हरीश आणि या ठिकाणी तुम्ही पाहता राकेश या दोन्ही फलंदाजाला बाद केला. हा चेंडू या ठिकाणी पाहावं लागेल. पडला मध्ये पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या जवळ निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता एक सुरेख षटक तुम्ही पाहता या ठिकाणी फेकले गेलाय संगीत द्वारा. कारण संगीतनं 2 विकेट घेतल्या आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या. व्हेरी गुड बॉलिंग. धावपळ कबड्डी धाबा 3 बाद 17 धाबा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 32 धावेची आवश्यकता. बालसंघ संघटक आलेत. मी विनंती करेल नाणेफेकी करूया. तर आपण विनंती करतोय या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार कैलास दादा जोशी याच्या शुभाचे नाणेफेकी केली जाईल. पहिला सामना दुसऱ्या सामन्याची जो सामना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल बिग फाईट असेल. बेतवडे विपक्ष भाल या 2 बलाढ्य संघामध्ये दोन्ही संघ खूप ताकदवर पाहायला भेटतील. कारण एका बाजूला बेतवडे संघ तर दुसऱ्या बाजूला बाल संघ ज्यानं डीबी ग्रुप चषक ज्यानं पटकावलं आणि निश्चितपणे चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली होती. सोमनाथ राणे मॅन ऑफ द सिरीज बाईक देऊन त्याला सन्मानित केलं गेलं होतं. तो संघ आज या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आज तर बघा समीकरणाचे 18 चेंडू 32 धावेची गरज आहे. सामना खूप रंगला मैदानावरती. कारण मनीष पांड्या बाद झाल्यानंतर खूप चांगलं कमबॅक दाखवलं मैदानावरती. क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना गंधारी क्रिकेट संघानं प्रथम फलंदाजी करताना 48 धावा ठोकल्या आणि 49 धावेचं लक्ष असताना सुरेख सुरुवात केली होती मनीष पांड्यानं. आता मनीष पांड्या बाद झाल्यानंतर थोडासा दबाव आम्हाला पाहायला भेटला. हा चेंडू व्हेरी गुड लाईन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. मग या ठिकाणी प्रयत्न फसलाय. दोन्ही फलंदाज बघा यंग खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतील. मग या ठिकाणी येणारा षटक खूप महत्वाचा. तिसरा षटक या ठिकाणी फेकतोय गोलंदाज जितूचा वापर केलाय. पॉवर प्ले मध्ये अतिश ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्यानंतर संगीतनं अप्रतिम कमबॅक दिलं आणि अविस मात्र जितू कशा प्रकारे गोलंदाजी करेल बघा. निश्चितपणे खूप मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते. 4 दिवस क्रिकेटचा महातरार तुम्हाला निश्चित पाहायला भेटेल. हा चेंडू बघा शप्पळ हुंकण्याचा प्रयत्न दाखवतात. निश्चितपणे ऑनसाइड मध्ये खेळायचं होतं. मात्र या ठिकाणी सलग 2 चेंडू निदाब येतात आणि या क्षणाला आत्ता मात्र दबाव वाढला असेल पाले क्रिकेट संघावरती. कारण पाले संघ थोडस दबावामध्ये. इथनं धावांची खूप गरज आहे. 16 चेंडू 32 धावेची गरज आहे. इथनं आस्किंग रन रेट 12.00 ही सरासरी आता मात्र गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 9.80 सरासरी होती ती आता 12.00 खूप वाढली बघा. हा चेंडू पुन्हा एकदा तिसरा चेंडू स्वर या ठिकाणी निर्धाव येतोय. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज मात्र आता दबावामध्ये असेल. कारण बालू इथनं 3 चेंडू निदाम आल्यानंतर फलंदाजावरती खूप मोठा दबाव असेल. म्हणजे दबावाने खेळ केला तर निश्चितपणे तुम्ही चांगला खेळ करू शकणार नाही. तुम्हाला निश्चितपणे चांगला खेळ करावा लागेल. संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर इथनं चांगला खेळ साकार करावा लागेल. बघा येणारे चेंडू 15 आणि 32 धावेची गरज आहे.
हा चेंडू फलंदाज बाद या षटकाने सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून लावलं आणि यावेळेस मात्र चौथा चेंडू देखील निर्धाव येतोय गोलंदाज जितूच्या माध्यमातून. व्हेरी गुड कमबॅक. या ठिकाणी बघा नाणेफेकी केली जाते. या दोन संघ या ठिकाणी येतात. बेतवडे आणि भाल यांच्यामध्ये नाणेफेकी. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार कैलास जोशी यांच्या शुभाचे नाणेफेकी. तर नाणेफेकी जिंकली या ठिकाणी बेतवडे संघानं. व्हेरी गुड अप्रतिम. आपण पाहतो सामनाही देखील तेवढाच मोठा असेल कारण एका बाजूला बेतवडे संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल भाल संघ. हा चेंडू पाचवा चेंडू निर्धाव येतोय. दबाव पूर्णपणे पाली संघाच्या फलंदाजीवरती असेल तर येणारे 13 चेंडू आता मात्र 32 धाबेची गरज आहे. जे समीकरण बाजूला 18 चेंडू 32 धाबेचं होतं ते समीकरण 13 चेंडू 32 धाबेची गरज असणार आहे. बघा दबाव खूप वाढला. आता सायकलबत्ती फलंदाज तुम्ही पाहता विजय. एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे. कित्येक वर्ष क्रिकेट दाखवल्यात. मात्र यावेळी चेंडूला भिडकावला. व्हेरी गुड स्ट्रोक. 5-6व्या चेंडूवरती मोठा फटका आला. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. समीकरण बदललं. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांनंतर आपण बघतो 12 धाबा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धाबेची गरज असेल. येणारं समीकरण बघा 12 चेंडू आणि 28 धाबेची गरज. थोडा दबाव वाढला. तिसऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली जिथून तिथनं सामना मजबूत स्थितीमध्ये आला गंधारी संघाच्या बाजूनं. मात्र हा क्रिकेट बघा एका बाजूला पाली संघ एक ताकदवर संघ. कधी कुठल्या क्षणी सामन्याचं चित्र बदलवेल एवढी ताकद या पाली संघाच्या फलंदाजामध्ये. खास करून तुम्ही पाहता विजय एक अतिशय मोठा फलंदाज आहे. अजून बाजू सागर थोरबे येणं खूप गरजेचं असेल कारण सागर थोरबेला कोण विसरेल ज्यानं युवा चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या षटकामध्ये 30 धाबेची गरज असताना तब्बल 24 धाबा त्यानं 5 चेंडूमध्ये कुठल्या होत्या. तो सागर थोरबे अद्याप बाकी असेल. तर या ठिकाणी बघा निश्चितपणे सामना खूप मोठा असेल. 12 चेंडू 28 धाबेची गरज आहे. शतक सजवलं जात आहे. बघा निश्चितपणे स्ट्रायक गणपती फलंदाज दिनेश तुम्ही पाहता निश्चितपणे ज्याने आतापर्यंत एक चौका ठोकलाय. खूप काही अपेक्षा असेल. एकही चेंडू केले नाहीत. निश्चितपणे आपण पाहतोय दिनेश पहिल्यांदा स्ट्रायक गणपती येतात. गोलंदाज तयार. हा चेंडू या ठिकाणी मात्र आतिश चांगली गोलंदाजी साकार करतोय. ज्या आतिशनं पहिला पॉवर प्ले मध्ये मनीष पांड्याला बाद केलं होतं तो आतिश पुन्हा एकदा स्वतःची गोलंदाजी सिद्ध करतोय. आणि आता मात्र 11 चेंडू 28 धाबेची आवश्यकता.
गोलंदाज तयार. आतिश पुन्हा एकदा स्ट्राईक गणपती फलंदाज दिनेश. हा चेंडू पुन्हा एकदा बीट झाल्यात. बघा निश्चितपणे आपण पाहतो बालू मैदानावरती जास्त चेंडू निर्धाव आले पाली संघाच्या बाजूनं आणि जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा दबाव पाली संघावरती वाढेल. 10 चेंडू 28 धावेची गरज आहे. बघा मागच्या मॅच मध्ये मागच्या षटकामध्ये देखील 5 चेंडू सलग निर्धाव आले होते आणि यावेळेस तब्बल 12 चेंडू निर्धाव खेळल्यात म्हणजे 2 षटक तब्बल निर्धाव आलेत इथनं पाली संघाच्या बाजूनं. तर इकडून आपण पाहतो चेंडू झाले तर या षटकामध्ये 2 म्हणजे तब्बल 20 चेंडूंचा खेळ झाला आणि 20 पैकी 12 चेंडू निर्धाव आपण पाहतो मैदानावरती. फक्त निश्चितपणे आपण पाहतो येणार 10 चेंडू आता मात्र 28 धावा. हा चेंडू व्हेरी गुड लाईन, व्हेरी गुड क्रिकेट, अप्रतिम गोलंदाजी. मात्र पाली संघाचे फलंदाज खूप दबावामध्ये आहेत. फलंदाजाला नेमका काय करायचं आहे कारण फलंदाजाला एक धाव घेऊन स्ट्राईक फक्त रोटेट करायची आहे कारण एका बाजूला एक अनुभवी खेळाडू विजय तुम्ही पाहता त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र धक्का येतोय पाली संघाला. थँक्यू. बघा पडद्यावरती कोणी पाय ठेवला असेल विनंती आपल्याला की त्या ठिकाणी पाय ठेवू नका पडद्यावरती. तर या ठिकाणी दबाव वाढला. दिनेशनं 4 चेंडू खेळ एकही धाव केली नाही. ज्या प्रकारे जितून गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये तशीच अतिशय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तर याच दरम्यानचे बेतवडेचे बिंदास पाडी यांचा देखील शुभ आगमन होत आहे. यायचं आपण व्यासपीठावरती. तसेच सुधाकर भोईर त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. खूप पण सामना एन्जॉय करायला भेटेल तुम्हाला. बेतवडे विपक्ष बाल दोन्ही संघ खूप ताकदवर. मात्र हा सामना बघा गंधारी संघाच्या गोलंदाजांना आपल्या बाजूला झुकवलाय कारण जबरदस्त गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये जितून केली आणि चौथ्या षटकामध्ये अतिशय दाखवली. सागर ऑन फायर. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज बाद. 5 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. सलग 2 फलंदाज बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी अतिश द्वारा. छत्रपती महाराजांचा संगीत दिजमासाच्या माध्यमातून कपाई केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. मग 7 चेंडू 28 धावेची गरज. नेमका पाली संघाचं चुकलं कुठे तर रणनीती कुठे का होईना थोडी चुकली गेली. सलामीला आल्यानंतर पांड्या बाजल्यानंतर कशा प्रकारे फलंदाजी करायची होती मात्र इथनं रणनीती थोडीशी चुकीची पाहायला भेटली आणि यावेळेस मात्र बघा हा संघ थोडासा बॅकफूट वरती आला. 7 चेंडू 28 धावा. याचं कारण आपण पाहतोय निश्चितपणे फलंदाजाने जास्तीत जास्त चेंडू निर्धाव खेळून बसल्यात आणि यावेळेस बघूया विजय अद्याप मैदानावरती. एका बाजूने विजयने जर चांगला खेळ केला तर हा सामना इथे संपू शकतील एवढी ताकद विजयकडे. तर बघूया येणारे चेंडू निर्धाव आला तर या स्पर्धेतील निर्धाव षटक. हा चेंडू मेडन ओव्हर या स्पर्धेतील एकदा जोरदार आल्या. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि 2 मोठ्या फलंदाजांना बाद केलं. तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये पांड्यासारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं. एकूण 2 षटक 7 धावा आणि 3 विकेट ही त्याची कामगिरी मैदानावरती आपल्या संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देते. बघा 12 चेंडू मध्ये पाली संघाने फक्त 4 धावा घेतल्या. निश्चितपणे तोच दबाव आता पाली संघावरती असेल. मग इथनं सामना कोण जिंकेल. 28 धावेची गरज. तर भालसंघ आपण कमिटीशी संपर्क साधायचा. भालसंघ सोमनाथ राणे चला विनंती असतील गंधारी संघ आपण जास्त विलंब घेता. बघा गंधारी संघाच्या गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी केली असं वाटलं होतं. पांड्याने पहिला चेंडूवरती चौकात ठोकला. हा सामना लवकर संपेल की काय असं चित्र वाटलं होतं. मात्र पांड्या बाद झाल्यानंतर या संघावरती दबाव आला आणि आतापर्यंत तोच दबाव कायम ठेवण्यामध्ये यश आलं. या ठिकाणी गोलंदाजी करताना गंधारी संघाच्या गोलंदाजाला
नाणेफेकी जिंकून बेतोडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र 6 चेंडू 28 धावा. बघा निश्चितपणे हा इतिहास देखील यावर्षी क्रिकेटमध्ये बनला गेलाय. एक षटक 28 धावा आम्ही बनताना पाहिल्या, एक षटक 29 धावाही बनताना आम्ही पाहिल्या. आता हा चेंडू खेळून काढला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी जात आहेत लंगऑफ मध्ये. एकच धाव येणार. धापडकावरती धाबा एक ने पुढे सरकताना इथनं 27 धावेची गरज असेल. 22 धाबा धापडकावरती लागल्यात. 5 चेंडू 27 धावेची गरज. तर या ठिकाणी बघा 5 चेंडू 27 धाबा. दबाव खूप असेल निश्चितपणे. विजय कशा प्रकारे खेळ करेल. विजयकडे खूप क्षमता आहे. विजय ताकदवर फलंदाज आहे. मध्ये बघूया शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये 27 धाबा तर टोकेल का. पाली संघाचे पाठीराखी खूप संख्येने मैदानावरती आले होते. मात्र या ठिकाणी बघा थोडेसे नाराज झाले आहेत. आमचे समालोचक मित्र सोनू बांगर देखील या ठिकाणी या सामन्याला एन्जॉय करतात. हा चेंडू या ठिकाणी मात्र राकेशने भिडकावून दिला. लॉंग ऑफ मध्ये दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित. येणारच समीकरण 4 चेंडू 26 धावेची गरज. थँक्यू. तर या ठिकाणी बालू आपण पाहतो सामना जास्त गंधारी संघाच्या बाजूला झुकला गेलाय. कारण पाली संघाचा नेमका टर्निंग पॉइंट कुठे ठरला तर तिसरं षटक जे जितून फेकलं 4च धावा खर्च केल्या त्या ठिकाणी तो सामना टर्न झाला. त्याच्यानंतर अतिशय मेडन ओव्हर फेकला. तिथनं सामना पूर्णपणे गंधारी संघाच्या बाजूला आला. मात्र या ठिकाणी बघा आता मध्ये 4 चेंडू मध्ये 4 षटकात जरी टोकलंय तरी सामना जिंकणं खूप कठीण असेल. हा चेंडू आबेमध्ये आहे. विजयच्या कैचा अंत. मात्र आता केवळ औपचारिकता मैदानावरती 3 चेंडू 26 धावेची गरज. तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल औपचारिकता मैदानावरती. हा चेंडू पुल्लेंचा मोठा पटका दाखवतोय. मात्र अजून एक जल व्हेरी गुड कॅच. लगातार या ठिकाणी झटके. 2 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे आणि हा सामना गंधारी संघाच्या बाजूला झुकला. अप्रतिम खेळ केला गंधारी क्रिकेट संघानं. तर बालसंघ सोमनाथ राणे आपण कमेंटशी संपर्क साधायचा. बालसंघ या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये केवळ औपचारिकता असेल. कारण आपण पाहतो हा सामना देखील निश्चितपणे आपण हा षटक देखील खूप महत्वाचा. 5 चेंडू आणि 2च धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड. 2 विकेट आणि 2 धाबा. यावेळेस मात्र सामना संपला. सामना जिंकलाय गंधारी क्रिकेट संघानं. अभिनंदन गंधारी क्रिकेट संघ. तर पाली संघ हाडलक आपण मैदानावरती यायचं लाईनअप मध्ये. पाली संघ आपण मैदानावरती यायचा हँडशेक करायचा. तर चला पाली संघ या आपण लाईनअप करा. निश्चितपणे हँडशेक करायचं पाली संघ. राकेश चला आपण मैदानावरती या लवकर. सामना या ठिकाणी गमावला आहे. निश्चितपणे आपण पाहतोय अप्रतिम सामना होता. मात्र या ठिकाणी पाली संघाने सामना गमावला गेलाय. तर एकूण तुम्ही पाहता मैदानावरती गंधारी संघ विजय झाला. अप्रतिम गोलंदाजी. खास करून आपण पाहतोय विजयाच्या मागे आपण पाहतोय गोलंदाजी त्यांची खूप ताकदवर झाली आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकला गेलाय. तर या ठिकाणी बघा मैत्रीचे संबंध असतील. कारण आपण पाहतोय दोन्ही संघ खूप जवळचे मित्र आहेत. तर मनीष पांडे इतका अतिशय चांगला खेळाडू या संघामध्ये. राकेश असेल नितीन विलास मारिंगे